आपल्या महाराष्ट्रातीलच एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं. तो जो नवरा आहे तो 50 वर्षाचा होता, तर बायको 40 वर्षाची होती. या दोघा जणांच्या लग्नाला बरीच वर्ष झाली होती आणि लग्नानंतर दोघा जणांचा सुखाचा संसार सुद्धा सुरू झाला होता. सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं. पण मात्र ती जी बायको आहे तिला मार्केटमध्ये जाण्यासाठी, कुठं बाहेर जाण्यासाठी, येण्यासाठी पायी पायी चालू वाटत नव्हतं. म्हणून ती काय करायची, एक रिक्षा त्या ठिकाणी बोलवायची आणि ऑटो रिक्षाने त्या ठिकाणी प्रवास करायची. मग याच दरम्यान तिची ओळख एका ऑटो रिक्षा चालकासोबत झाली. त्या ऑटो रिक्षा चालकाचं वय हे 30 वर्ष होतं, महिला 40 वर्षाची होती आणि तिचा नवरा 50 वर्षाचा होता. असं प्रत्येकांमध्ये 10-10 वर्षाचं अंतर होतं. तरी सुद्धा ती महिला त्याच्यासोबत जात होती, येत होती. मग याच माध्यमातून त्या महिलेची याच्यासोबत सुरुवातीला ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं. मग मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर काय बघायचंच काम नाही. मला कधी एक रिक्षाचं काम पडलं तर मी तुला फोन करून बोलून घेईल, तू त्या टायमाला येत जा, मला नेऊन सोडत जा, घ्यायला येत जा, असं ती महिला त्याला म्हणली आणि त्याचा मोबाईल नंबर घेतला. मग मोबाईल नंबर घेतल्यानंतर मैत्रीचा अगोदरच झाली होती. मग यांचं बोलणं चालणं, संध्याकाळी मॅसेजवर बोलणं हे सुद्धा सुरू झालं. आणि जेव्हा जेव्हा नवरा घरी नसायचा, कुठं बाहेर गावी जायचा, तेव्हा ती महिला थेट त्या रिक्षा चालकासोबत वेगवेगळ्या पद्धतीनं फिरायला जायची आणि सगळं काही मनमोकळेपणानं करायची. जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची माहिती त्या महिलेच्या नवऱ्याला समजली, तेव्हा तिनं तात्काळ त्या नात्याला विरोध केला. हे आपल्या इथं जमणार नाही, तू का पागल झाली आहे का, असं म्हणून तो तिला भांडू लागला आणि याच्यामुळं नवरा बायकोमध्ये वाद होऊ लागला. आता एवढं सगळं होऊनही त्या बायकोनं नवऱ्याचं बोलणं मनावर घेतलं नाही. उलट घडलेलं सगळं प्रकरण तिच्या 30 वर्षीय प्रियकराला सांगितलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच नवी मुंबईतील ऐरोली परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. ऐरोली परिसरामध्ये एक यादव नगर आहे. याच यादव नगरमध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं आहे. नवऱ्याचं नाव बलिराम आहे, त्याचं वय 50 वर्षे, तर बायकोचं नाव सुनीता आहे, ती 40 वर्षाची आहे. आणि त्या महिलेचा जो प्रियकर आहे तो रिक्षा चालक, त्याचं वय 30 वर्ष आहे आणि नाव राहुल आहे. अशा पद्धतीने हे त्या ठिकाणी राहत असताना त्या 40 वर्षीय महिलेची ओळख त्या रिक्षा चालकासोबत झाली होती. दोघा जणांचं अनैतिक संबंध सुरू झाले होते. नवऱ्याच्या मुकाट्या लपून लपून ती महिला त्या 30 वर्षाच्या पोराला भेटत होती. सगळं काही मनमोकळेपणानं करत होती. जेव्हा नवऱ्याला या सगळ्या प्रकारची माहिती मिळाली, तो तिला जाब विचारू लागला, भांडू लागला, बोलू लागला. म्हणे तू का पागल झाली आहे का, आपल्यामध्ये असं जमत असतं का, तू का आता लहान आहे का, 40 वर्ष तुझं वय आहे, आपल्याला 2 लेकरं आहेत, त्याला सांभाळायचं सोडून तू असे रिकामे कामं करते, रिकामे धंदे करते, असं तो नवरा तिला जाब विचारत होता. आणि तेवढा त्याचा अधिकार सुद्धा होता त्याच्या बायकोला विचारायचा. आता बायकोला नवरा समजून सांगतोय, भांडतोय, याच गोष्टीचा राग तिला मोठ्या प्रमाणात आला आणि तिचा मागच्या 20 वर्षाचा संसार तिला आता नकोसा वाटू लागला होता. आणि ते जे 30 वर्षाचं पोरगा आहे रिक्षा चालक, जे नेमकं तिच्या आयुष्यामध्ये आलंय, तेच तिला चांगलं वाटत होतं. म्हणून तिनं काय केलं, नवरा भांडतोय, संशय घेतोय, म्हणून तिनं घडलेला सगळा प्रकार तिचा प्रियकर रिक्षा चालकाला सांगितलं. आता त्याला सांगितल्यानंतर त्यानं सुद्धा तिला समजून सांगायला पाहिजे होतं की बाबा तुझा सुखाचा संसार कर, तू तुझं आयुष्य जग, तुला लेकरं आहेत, नवरा आहेत, तू तुझं आयुष्य चांगल्या पद्धतीनं जग, असं त्यानं सांगायला पाहिजे होतं. पण मात्र त्यानं तिला सांगितलं की एक काम करू, तो आपल्या दोघांच्या नात्यामध्ये आडवा येत आहे ना, आपणच त्याला आडवा करू. बायकोनंही होकार द्याला आणि दोघा जणांनी मिळून नवऱ्याचाच काटा काढायचं ठरवलं. मग आता काटा काढायचं ठरवल्यानंतर तारीख आली 9 ऑगस्ट 2025 ची. 9 ऑगस्ट 2025च्या रात्री ती बायको अचानक नवऱ्याला गोड गोड बोलू लागली, त्याच्या जवळ जाऊन झोपली आणि जशी मध्यरात्र झाली तसं बायकोनं त्याचा गळा आवळला. तिचा प्रियकर सुद्धा त्या ठिकाणी आला. दोघा जणांनी मिळून गळा आवळून नवऱ्याची हत्या केली. पण मात्र हत्या करत असताना घरामध्ये जी 2 लेकरं आहेत त्यांना अगोदरच त्या महिलेनं मावशीच्या घरी पाठवून दिलं होतं आणि घरी ते नवरा बायकोचं जोडपं 2 जण होते. मग त्या महिलेच्या प्रियकराने आणि त्यांनी त्या व्यक्तीचा गळा दाबून खून केला, ठार केला. आता त्या नवऱ्याचा जीव गेला होता. काय करावं काय नाही त्याला समजत नव्हतं.
मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी, काय लावावी, म्हणून त्यांनी काय केलं, त्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करायचं ठरवलं आणि वेगवेगळ्या दिशेने फेकून द्यायचं ठरवलं. आणि मग त्यांना वाटलं की कोणालाही काही कळणार नाही, कोणालाही काही समजणार नाही. अखेर ठरल्याप्रमाणे त्यांनी त्या मृतदेहाचे 3 तुकडे केले आणि पोत्यामध्ये भरून जंगली परिसरामध्ये, त्या रिक्षामध्ये ते मृतदेहाचे तुकडे नेऊन जंगली परिसरामध्ये फेकून दिले, वेगवेगळ्या दिशेला फेकून दिले, जणू कोणाला काही कळणार नाही म्हणून. मग आता हा सगळा प्रकार त्या ठिकाणी घडल्यानंतर पुन्हा ते त्या ठिकाणी घरी वापस आले. घर एकदम साफसूफ करून ठेवलं, जणू काही घडलंच नाही असं त्या ठिकाणी दाखवलं. आणि दुसऱ्या दिवशी त्या महिलेनं तिचे जे 2 लेकरं मावशीचे तो पाठवले होते ते जाऊन आणले आणि ते लेकरं घेऊन ती त्या प्रियकरासोबत दुसऱ्या एका परिसरामध्ये राहायला गेली. आणि आजूबाजूच्या लोकांना सांगितलं की नवरा भांडतोय, नवरा ताण देतोय, म्हणून मी त्याच्या राग दुसऱ्या ठिकाणी राहायला जात आहे. ते सुद्धा राग कुठून तरी निघून गेलेला आहे. मग आता नवरा राग निघून गेला म्हणल्यावर ही बी राग त्या ठिकाणावर निघून गेली. तिचं जे घर आहे तिनं त्या ठिकाणी भाड्यानं दिलं आणि ती त्या प्रियकरासोबत राहू लागली. आता दिवसामागं दिवस गेले, महिना गेला, 15 दिवस गेले, कोणालाही काही पत्ता नव्हता, कोणालाही काही थांग पत्ता नव्हता. कारण की या परिसरामध्ये त्यांचे कोणी नातेवाईकच राहत नव्हते. हे म्हणजे हे दुसऱ्या राज्यातलं जोडपं या ठिकाणी कामधंद्याला आलं होतं आणि या ठिकाणी राहत होतं, म्हणून आजूबाजूला कोण नसल्यामुळं चौकशी करायचा काही विषयच नाही. सगळेच आपापल्या कामधंद्यामध्ये होते. आणि बघता बघता या संपूर्ण प्रकरणाला 11 महिने झाले. पण 11 महिने झाल्यानंतर, 11 महिन्याच्या आधी 6 महिन्यानंतर ते जो मृत्युमुखी पडलेला बलराम आहे त्याचा भाऊ 6 महिन्यांनी त्या ठिकाणी आला आणि विचारू लागला की, भाभीला विचारू लागला की भैया किधर आहे, कहा गए. तेव्हा ती म्हणली की राग गेला, वापसून आला नाही. त्यामुळे राग एवढे दिवस कसं काय राग गेला, त्याचा काय फोन नाही, पत्ता नाही, मेसेज नाही, कॉल नाही, एवढे दिवस कसं काय राग गेला. तेव्हा ती बायको म्हणली मला नाही माहीत, तुमचं बघा. मग ती तसं बोलल्यामुळं त्याच्या भावाला त्या ठिकाणी संशय आला आणि संशय आल्यानंतर त्यानं आजूबाजूच्या लोकांना विचारलं. त्याचा अजूनच संशय वाढला की ही या व्यक्तीसोबत फिरते म्हणून त्यानं काय केलं, तात्काळ जवळचं रबाळ MIDC पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं की त्याची बायको असं म्हणते, त्याचा भाऊ मागच्या 6 महिन्यापासून बेपत्ता आहे, कुठे आहे काय त्याचा काही तपास लागना, फोन लागना, तेवढा तपास करा, अशी बेपत्ता झाल्याची तक्रार रबाळे MIDC पोलीस ठाण्यामध्ये त्या मृत व्यक्तीच्या भावानं दिली. मग तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांच्या पद्धतीनं तपास चालू केला. काहीही पुरावा, काहीही सबूत पोलिसांना मिळत नव्हता आणि पोलिसांकडे तसा काहीही पुरावा नव्हता. अखेर पोलिसांनी त्या महिलेचा मोबाईल नंबर तपासला आणि तिच्या प्रियकराचा सुद्धा मोबाईल नंबर तपासला. पण तेव्हा समजलं की यांचे जे हे सिम कार्ड आहेत हे आत्ता मागच्या काही महिन्यामधले आहेत, यांचे हे जुने सिम कार्ड नाहीत. कारण की या दोघांनी बी जुने सिम कार्ड फेकून देऊन नवीन सिम कार्ड घेतले होते. मग पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी अजून तांत्रिक तपास केला, अजून माहिती मिळाली आणि तपासासाठी त्यांना चौकशीसाठी बोलवलं. सुरुवातीला महिलेला चौकशीसाठी बोलवल्यानंतर तिनं घडलेलं प्रकरण वेगळं सांगितलं, दुसऱ्यांदा बोलल्यानंतर प्रकरण वेगळं सांगितलं. म्हणजे प्रत्येक वेळेस ती महिला वेगवेगळं प्रकरण सांगायची. असा त्याच्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच वाढला आणि तिचा जो प्रियकर आहे त्याला ताब्यात घेतल्यानंतर, त्याला विचारल्यानंतर तिनेही वेगवेगळं सांगायला सुरुवात केली. सुरुवातीला 2 जणांना एकत्र प्रश्न विचारले तेव्हा त्यांचे प्रश्न एक आले, पण जेव्हा त्यांना वेगवेगळ्या रूममध्ये नेऊन वेगवेगळ्या पद्धतीने विचारलं तेव्हा त्यांच्या प्रश्नामध्ये तारांबळ उडालेली होती. त्यांची काहीही लिंक लागत नव्हती आणि सरळ जाणवत होतं की हे खोटं बोलत आहेत. म्हणून जेव्हा पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा त्यांनी घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं आणि 9 ऑगस्ट ते एप्रिल 2026 पर्यंत कशा पद्धतीनं काय घडलंय हे सगळं सांगितलं. कारण की एप्रिल 2026 मध्ये त्या मृत व्यक्तीच्या भावानं पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती आणि अखेर आता जुलै 2026 मध्ये या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसांनी त्या महिलेला, तिच्या प्रियकराला ताब्यात घेऊन अटक केलेली आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे. कारण की त्या 2 जणांनी त्या बलिरामचा खून करून त्याचे तुकडे करून वेगवेगळ्या दिशेनं फेकून दिले होते आणि 11 महिने हे 2 जण नवरा बायको असल्यासारखंच राहत होते, जणू काही घडलंच नाही असा दाखवण्याचा प्रयत्न करत होते. गुन्हेगार किती हुशार असला, किती चालाक असला, किती काही असला तरी सुद्धा तो पोलिसांपेक्षा हुशार नाही, कायद्याच्या कचाट्यातून वाचू शकत नाही. हे पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकरणामधून उघड झालेलं आहे. ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं
ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.